खंबीरपणे उभे आहेत. जवळजवळ 7 ते 8 स्पर्धांमध्ये आतापर्यंत प्रेमनाथ आलिमकर यांनी या संघाला उतरवलेले 2 ट्रॉफीज आतापर्यंत आणलेले आहेत आणि ट्रॉफी मिळणं ही मात्र आता फार तारेवरची कसरत बनलेली आहे. पूर्वी इतक्या आकर्षक ट्रॉफी नसायच्या. कधी ढाल असायची, मॅन ऑफ द मॅचला एखादा भिंतीवरचं घड्याळ असायचं, कधी कधी मनगटी घड्याळ मिळायचं. तर जे ट्रॉफी पूर्वीच्या ज्या होत्या ना, कप होते ते प्युअर पितळेचे असायचे. सुखदेव काकांच्या घरी गेल्यानंतर काकू आम्हाला सांगितलं, काकूने की आम्ही कल्याणला नेऊन हंडेही आणलेली आहेत मोड विकून. तर इतक्या मजबूत ट्रॉफी त्या काळात असायच्या. आताच्या ट्रॉफी सुंदर आहेत पण टिकाऊ अजिबात नाही. हो, काट केलाय पहिलाच बॉल. गंगारामने चेंडूला ठोकलाय, सीमारेषेबाहेर पाठवलाय, येतो चौकार. इम्प्रेस करत आलाय. आज मात्र या मैदानावरती आपल्या नावाचा डंका पिटलेला आहे. गंगारामने चौका टोकला. पुढच्याच बॉलवरती सचिनने कमबॅक केला आणि लॉंग ऑनला झेल देण्यास भाग पडलं. पहिल्या विकेटचं पतन. गंगाराम मुंडे बॅक टू द डग आउट. गंगारामने सुरुवात केली होती चौकाराने, मात्र त्यानंतर लॉंग ऑनला झेल देऊन परतले. न्यू बॅटर मैदानावरती बिंदास येत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत. आपण बघताय सचिन. आजचा दिवस अत्यंत चांगला राहिला, पण या मॅचमध्ये पहिला चौकार मला वाटतं त्यांच्या अगेन्स्ट आलेला आहे या आजच्या दिवसामध्ये. बिंदास बघूया. पहिल्या मॅचमध्ये अपयशी होते, मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल किशोरच्या सोबतीला. हवेत आहे मिस टायमिंग. झेलची शक्यता. फिल्डर जज करतात, नाही पोहोचू शकले चेंडूपर्यंत. या दरम्यान 2 धावा येत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही करता करता तिसरी धाव झाली, कारण की थ्रो फार उशिराने आलाय. एफर्ट चांगले होते पण नाही पकडता आला झेल. थोडेसे किशोर जर पुढे असते तर कदाचित हा झेल टिपला असता. 3 धावा येत्या. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 7 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती सचिन. आलिमकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला आपण बघतो. किशोर क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत, तयार होत आहेत, सामना करतील सचिनचा. हा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा किशोर चेंडूच्या खाली. किशोरने टिपलाय. किशोरचा झेल आणि फलंदाज किशोरच्या खेळीचा अंत. शरद पहिल्या 2 मॅचमध्ये 6 विकेट. आणि बघा या ठिकाणी आपण बघतायत या मॅचमध्ये आता पण 2 विकेट. जवळजवळ 5 ते 6 झेल तर किशोरनेच टिपलेले. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा सचिन. 7 धावा धावफलकावरती आहे. सुनील आहे, शरदचं टी शर्ट घातलंय. समोर पंच करतायत. फिल्डर येत आहेत.
लॉंग ऑफरना तकदीर त्या ठिकाणी संदीप होते आय थिंक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पण या दरम्यान आपण बघताय धावा पूर्ण होते. एक धाव. धावसंख्या धावपलकावरती एकूण 8 धावा झाल्यात. या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतील सचिन. 2 धावा इथे 2 ॲड करा. सिंगल केले आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. समोर सुनील खेळले होते. सचिन पुन्हा एकदा धावा धावपलकावरती 9 आपण बघतोय. 2 विकेट गमावलेले आहेत. आगासन टीम इन ॲक्शनमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत. जो जिंकेल टॉप 3 मध्ये दाखल होईल. ही बक्षीस पात्र फेरी आहे. हो 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 गुड लेंथ वरनं चेंडू बॅटचे एज घेऊन विकेट किपरच्या हातात. फलंदाज बाद होतोय. मैदानावरती लागतोय हा 3रा धक्का आणि 3 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट, दुसऱ्या मॅचमध्ये 3 विकेट, या मॅचमध्ये आपण 3 विकेट, 9 विकेट आत्तापर्यंत प्राप्त केलेले आहेत या पूर्ण दिवसभरामध्ये सचिन आलिमकरने. न्यू बॅट्समन बाळाराम. तर बघा मी मगाशी अनाउन्समेंट केली आताही करतोय. उद्या आणि परवा कुठल्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट कुठल्याही टीम बाबतीत करण्यात येणार नाही. आज काही संघांना आम्ही ॲडजस्टमेंट केली पण तरीही काही संघांनी आम्हाला सहकार्य दिलं नाही. आणि इथे बघा काय घडतंय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. दिनेशने आलेला आणखीन एक धक्का दिलाय आगासन टीमला. बिंदास म्हणजे बिंदास आम्ही बघितलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतात. आज मात्र त्यांची बॅट त्या बॅटला कुठेतरी दुष्काळ पडला धावांचा. आणि त्यामुळे आपण बघतायत आत्तापर्यंत 4 विकेट 9 वरती गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती लालचंद त्या ठिकाणी येत आहेत. आता या जोडीला जे काय करायचं ते करावं लागेल कारण या दोघांकडनं आता अपेक्षा असेल एक मोठी. आणि मामा भाचे अशी माहिती मिळते. फुल टॉस ऑन साईडला पॅरल स्ट्रोक आहे. किशोर येतात डीपमधून. सचिन देखील आल्यात. आणि काय जबरदस्त फिटनेस बघा. कोऑर्डिनेशन नाही झाला आणि इथे आपण बघतो की या पार्टनरशिपची आवश्यकता असं आपण म्हणत होतो पण दोघांमधला तालमेल बिघडला आणि फलंदाज बाद झालेत. लालचंद 5वा गडी 9 वरती. तर मामा भाज्यांमध्ये आपण नेहमी बघत असतो की प्रेम असतं पण आता हल्लीच्या काळामध्ये जमिनीवरनं ते वाद होताना आपण बघितलेले आहेत. पण आता इथेही ते कोऑर्डिनेशन झालं नाही. हे गमतीचा विषय. थोडंसं तालमेल बिघडलेलं आहे आणि आपण बघतात की 5वा गडी बाद झाला आहे आणि धावपलकावरती बघतो आपण 10 धावा झाल्यात. 5 विकेट गमावले. निम्मा संघ डगआउटमध्ये आलेला आहे. तो म्हणजे आगासनचा. विचार केला होता कुणी की हा संघ अशा पद्धतीने बॅकफुटवरती जाईल पण आज शिळ संघाने काय कामगिरी केली आहे. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी या संघाची राहिलेली आहे. बाळाराम यांनी अजिबात रिस्पॉन्स दिला नाही दुसऱ्या धावेसाठी. आणि बॅट्समन मैदानावरती उदय ऑन साईडला स्विंग करतायत. गॅपमध्ये आहे चेंडू. फिल्डर किशोर येतात डीपमधून. आणि बघा रमत गमत चालत चालत ही धाव. बघा चेंडू फुटलाय का काय. नाही बघा पूर्वी डेड बॉल असा पण नंतर असे काही नियम आले की
चेंडू फुटला तर मग त्याच्यावरती जे काय असेल विकेट असेल 6 असेल जे काय असेल. पण आता मला माहिती नाही इथे तुम्ही कुठला रूल फॉलो करतायत. मी फक्त तुम्हाला सांगितलं की पूर्वी आपण डेड बॉल झाला की षटकार गेला की डेड करायचो, विकेट गेली का डेड करायचो. पण आता आपण त्यानंतर बरेचसे वर्ष आपण बघतोय की चेंडू फुटला, त्या चेंडूवरती जर विकेट असेल तर विकेट, षटकार असेल तर षटकार, 1 रन असेल तर 1 रन. तर 1 रन का ही काय 1च रन का 1 रन. तर काय तर 2 धावा झाल्यास पण बाळाराम यांनी तर प्रयत्न केला ना. 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 5 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. उद्या येत आहेत हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. डीपमध्ये फील्डात तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघा काय फिल्डिंग, इतका दबाव आगासन टीमवरती ओव्हरथ्रो झालाय. ह्या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतोय तो म्हणजे मैदानावरती दुसरा 4 ओव्हरची मॅच आहे आणि बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो अंतिम फेरी सुपर 3 मध्ये दाखल होईल. ती अंतिम फेरी होऊ शकते ड्रॉच्या आधारावरती. अन्यथा सेमीफायनलमध्ये तर नक्की पोहोचेल. पण नशिबाची साथ मिळाली तर फायनलचं तिकीट मिळू शकतं. दिनेश ओहो आडव्या बॅटने काय टायमिंग आहे. व्हॉट अ शॉट, सिक्सर. जबरदस्त टायमिंग उदय यांच्या बॅटमधून या षटकाराचा उदय झाला आणि ताकद झोकून दिली होती. वाऱ्याचा प्रवाह तुम्ही बघतायत, पश्चिमेकडनं वारा पूर्वेच्या दिशेने वाहतोय, त्याचाही फायदा मिळतो. टायमिंगही बेमिसाल झाला आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 आपण बघतोय. दिनेश टू उदय हो कट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतोय आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल चांगलं कमबॅक त्या ठिकाणी होतंय. अशा प्रकारे षटक दुसरं संपलेलं आहे. तर विकी कडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे विकी. आणि बघा विकीच्या येण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. स्वागत आहे विकीचं. आपण करूया. 2 ओव्हर 19 धावा. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 5 विकेट जरूर गमावलेले आहेत पण उदय मुंडेने या षटकाराने कुठेतरी आस लावलेली आहे. बाळाराम मुंडे, उदय मुंडे जर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर थांबले तर संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभी करता येईल. तर नवे एक मोठं टार्गेट इथे सेट करू शकतात जर इथून या दोघांनी चांगली पार्टनरशिप केली तर. बघूया बाळाराम बेडेकर बेबी मैदानावरती खेळतोय. पहिल्या मॅचचा हिरो ज्याने 41 धावा कुठल्या अवघ्या 17 चेंडूमध्ये संघ पराभवाच्या छायेत जात होता पण तिथून त्या संघाला बाहेर काढला. दबावामधून ती आलेली एक जबरदस्त खेळ आपण बघितली. आता बघूया या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत, कशा प्रकारची बॅटिंग होते. सुगंध बॉलिंग मार्कवर. ओहो एज लागलाय. विकेट किपरने झेल टिपलेला आहे. बाळाराम बेडेकर यांनाही जावं लागेल डगआउटच्या दिशेने. लागतोय हा 6वा धक्का मैदानावरती आगासन 40+ टीमला. तो 19 वरती 6 आणि पुन्हा एकदा मैदानावरती आता मात्र मामा बाचेंची जोडी बघायला मिळते. मामा बाचे, काका पुतणे, भाऊ भाऊ कित्येक आपण एकाच घरातील प्लेयर बघितलेले आहेत. पूर्वी पारगाव संघामध्येही मामा बाचे आपण बघितले. नरेश गायकवाडला बघितलं खेळताना. कमलाकर मामाही खेळले. त्याच टीममध्ये आपण सोन्या गायकवाडला खेळताना बघितलं. त्याचबरोबर सुमित डोंगडेला आपण बघितलं. सुनील मामालाही आपण वाडेकरमधून खेळताना बघितलेले आहेत. असे अनेक मामा बाचे आपण टीममध्ये बघितलेले आहेत. या टीममध्ये पहिल्यांदा आम्हाला माहिती मिळाली काळूराम मामामुळे की मामा बाच्यांच्या या 2 जोड्या आहेत. धावसंख्या 19 धावफलकावरती
सुगंध हो बॅटवर चेंडू आला नाही, व्यवस्थित गेलाय फाईन लेगला. आणि बघा इथून एक धाव आणि एक शाळकरी मुलगा मात्र शिळसाठी टाळ्या वाजवतोय, म्हणजे शिळचा सपोर्टर आहे. शाळेला दांडी मारली आहे बहुतेक, शाळेतून आलाय क्लासवरनं. नाही क्रिकेट खेळा, सगळ्या गोष्टी करा, पण आधी आपलं करिअर बनवा, खूप शिका, मोठे व्हा. 2 पैसे कमवण्यासाठी थोडीशी अक्कल आपल्यामध्ये यायला हवी, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करा. आता बरेचसे पालक येऊन सांगतात की लग्नाचं वय झालं तरी क्रिकेटच खेळतोय, कामधंद्याचा पत्ता नाही. हा चेंडू डॉट बॉल, सुपर बॉलिंग मैदानावरती आपण बघतायत. सुगंध गतवर्षीचे उत्कृष्ट गोलंदाज होते. हा चेंडू सरळ निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, धावा धावपलकावरती 20 आहेत. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी आहेत. सचिन येत आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण, काय फिटनेस आहे बघा सचिन यांचा, जबरदस्त. माऊली स्पोर्ट्स अलिमकर 11 शीळ संघ मैदानावरती खेळतोय. प्रेमनाथ अलिमकर पुरस्कृत संघ आहे. आणि बघा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला खूप सुंदर पद्धतीने आमचे डिजिटल स्कोरर ऑपरेटर या ठिकाणी नीरज आहे, चांगलं काम करतात नीरज. कॅमेरामॅनच्या भूमिकेत या ठिकाणी आपण बघताय आदित्य आणि त्याचबरोबर राज, असे 2 आमचे कॅमेरामॅन. आणि त्याचबरोबर आमचे निर्भय, जे निर्भयपणे ऑपरेटिंग करतात आणि थोडासा आरामही करतात, थोडीशी ढुलकी, दिवस रात्र काम करतात. डेकोरेटर्स आहेत, दिलदासचे भाऊ आहेत. आणि भरपूर शेड्यूल व्यस्त असं, इथून मंडप उचला तिकडे बांधा, तिकडून आणा इकडे बांधा, आणि शेड्यूल सीझनला पॅक असतो. ड्राईव्ह करतात, लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी सचिन आहेत. थोडंसं पंप झालं, दुसरी धाव होईल का? थ्रो खूप चांगला होता ऑन दी स्टंप, 2 धावा येतील. माहिती आहे आता मोठे फटके येत नाही तर सिंगल डबल्सने थेंबे थेंबे तळे साचे, या उक्तीप्रमाणे या धावा जमवत आहेत. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 24. 3 ओव्हर संपलेल्या, धावांची गती 8.00. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये जर इथून एक 15-16 धावा आल्या तर एक चांगली टोटल असेल फाईट करण्यासाठी मैदानावरती आगासन टीमला, ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट केले. पण या मॅचमध्ये अग्रक्रम कोसळलेला आहे. बघा कॅमेऱ्यावरती सगळी लहान लहान मुलं आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. भरपूर मेहनत या सगळ्या मुलांनी केलेली आहे. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, फार निरागस असतात. एक समोसा द्या, एक चॉकलेट द्या, खूप आनंदी होतात. आणि ज्याने चॉकलेट दिले त्याला आपलंसं मानून बसतात. आणि नक्कीच ही सगळ्या मुलांची आमच्या आयोजकांनी सोय केली. सकाळी त्यांना नाश्ता दिला, त्यांना जेवणाची त्यांची व्यवस्था केली. ही सगळी मुलं इथे थोडं कामही करतात, गेलेले चेंडू घेऊन येतात. पाणी बघा, पाणी घेऊन जाण्याची किती त्यांना काळजी आहे. हे वयच असं असतं. लहानपणी आपण म्हणतो की कधी मोठं होणार, मोठं झाल्यावर वाटतं की लहान होतो तेच बरं होतं. आणि बघा अनुवाने आपण देखील फिरलो, चपलाही मिळायचे ना आपल्याला, तुटली का फेकून द्यायला लागायची. आता आपण ब्रँडेड वस्तू वापरू लागलो, आताची पिढी वापरू लागली. ड्राईव्ह करतायत, किशोर चेंडूची वाट बघतायत, तोपर्यंत 2 धावा येते. आपण म्हणतो की आता दिवस बदलले, आपण भरपूर पुढे गेलो, पण काही ठिकाणी असे अजून गावं आहेत की तिथे अजिबात डेव्हलपमेंट नाही. अजूनही पिण्याचं पाणी नाही, राहण्यासाठी व्यवस्थित घरं देखील नाही आहेत. आजही 1-1 रुपयासाठी तीही लोक संघर्ष करत आहेत. आपल्याकडे बदल झाला म्हणून आपण म्हणतो की पूर्ण जगामध्ये बदल झाला, असं नाही. तुम्ही या विभागामध्ये आणखीन काही ठिकाणी जावा खेडेगावात, अजूनही तिथे शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थितपणे नाही आहे. आणि जिथे ओट आहे तिथेच आपण बऱ्याचदा प्रगती होताना बघत असतो. ऑन साईडला चेंडू मिडविकेटच्या दिशेने, फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्खा भाग, याप्रमाणे दोघेही धावत आहेत. माहिती आहे मोठे फटके येत नाही तर आता धावून मेहनत करून धावा करावे लागतील. धावपलकावरती बघतो आपण एकूण 28. उदय 12 वरती नॉट आउट आहेत. कृष्णा त्या ठिकाणी खेळत आहेत 5 वरती, लेफ्ट हँडेड कृष्णा स्ट्राईक वरती. चेंडू हवेत आहे, वॅकेंट एरियामध्ये पडेल कारण फिल्डर खूप मागे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय मेहनत केली या दोघांनी. बघा थ्रो किती खराब होता सचिनकडनं, सचिनने हात केलाय, चुकून झालंय, सॉरी मनातल्या मनात म्हणाले असतील, त्या इशाऱ्याने म्हणाले असतील. 30 धावा झाल्यात, अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शेष आहे. आनंद अखेरचं षटक, संदीप आहेत काय?
हुक केलाय, हा चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार कुठेतरी आधार देईल सेकंड इनिंगमध्ये लढण्यासाठी आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 34 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एक तर 6 ते 8 धावा आल्या तर 40 धावा झाल्या तर एक चांगली फाईट देऊ शकतो आगासन टीम मैदानावरती शेलच्या अगेन्स्ट. निलेश पवार, योगेश पवार यांचे बंधुराज, त्यांचे फार मोठं योगदान या टीमसाठी खेळताना आपण त्यांना बघत असतो. बॅटची यावेळेस मात्र आपण बघताय ड्राईव्ह केलाय कव्हर पॉईंटला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. तकदीर होते 2 धावा या दरम्यान पूर्ण केले आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोघांनी प्रचंड कष्ट घेतले ते इनिंगमध्ये, प्रचंड मेहनत घेतलेली आहे. दुहेरी धावांबरोबर आता ही 3री धाव देखील ॲड होते. धाव फलकावरती 37 धावा झाल्यात. अखेरचा चेंडू असणार आहे, बघूया इथून काय घडतं. एखादा बिग हिट संघाला 40च्या पुढे घेऊन जाईल, पण दमछाक इतकी जास्त झाली आहे की ती ताकद या फटक्यामध्ये झोकून देतील का हा प्रश्न आहे. बघूया उदय सामना करतील. हो हो, चेंडू उसळला खूप. अशा प्रकारे डॉट बॉल. इथून इनिंग संपलेली आहे. पहिली 37 धावा, ज्या 37 धावा खेळकर टीमने केल्या होत्या आज सकाळी 5 ओव्हरमध्ये, तेच टार्गेट आता 38 इथून पूर्ण करायचे विजयासाठी माऊली स्पोर्ट्स आलिमकर 11 शील संघाला. या डीजेला आपण जागे करूया, थोडीशी विश्रांती करतायत. आता ब्रेकमध्ये ते वाजवतील, वाजवा. तर चला लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेर येऊ द्या. टार्गेट 38चं आहे विजयासाठी. ही बक्षीस पात्र फेरी आहे, जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होईल. तर टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय शील संघाचा आपण योग्य होताना बघितला. पण मी इथे कौतुक करेन उदय मुंडेचा. खूप चांगली कामगिरी केली. बाळाराम मुंडेच्या सोबतीला कृष्णाने देखील चांगली साथ दिली. त्यामुळे उदय मुंडे ही नॉट आउट राहिले.
पण उदय मुंडेची एक छोटीशी खेळी उपयुक्त ठरली संघासाठी. 13 धावांचं योगदान दिले उदय मुंडे यांनी. कृष्णाने देखील आपण बघितलं त्या ठिकाणी 9 धावांचं योगदान दिलेले आहे. त्यामुळे या छोट्याशा खेळी होत्या पण कुठेतरी संघाला एक फायटिंग टोटल उभी करून दिलेली आहे. आणि बघा तर 14 धावा कृष्णा यांनी केलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं आपण करेक्शन करतोय. हे बॅटिंग कार्ड राहिलं. किशोर शून्यावरती बाद झाले. एकच चेंडू फेस केला. त्यानंतर बिंदास 3 धावांचं योगदान दिलं 2 चेंडूमध्ये. शरदने 2 धावा केल्या 2 बॉलमध्ये. गंगाराम यांनी 4 धावा केल्या 2 बॉलमध्ये. बाळारामने केवळ 1 धाव केली 2 चेंडूमध्ये. लालचंद यांनी 1 धाव 1 चेंडूमध्ये. बाद झाले सगळेजण. त्यानंतर कृष्णा 14 वरती नॉट आउट राहिले. 6 चेंडूचा सामना केला. उदयांनी 12 केल्या 8 चेंडूमध्ये. अशा प्रकारचं हे बॅटिंग कार्ड आपण बघितलं जे आगासन टीमचं राहिलं. 37 धावा टोटल धावफलकावरती लावलेले आहेत. 38चं टार्गेट. आणि बघा 4 रोजच्या मॅचमध्ये 37 धावसंख्या काय फार कमी धावसंख्या नाही आहे. जिंकण्यासाठी पुरेशी नसली तरी लढण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी आहे. आमचे किशोर ठाकूर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत मैदानावरती जात असताना तर स्ट्राईकवरती आपण बघतोय किशोर. स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकला सचिन आहेत. ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. संघनायक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला 38चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतोय किशोर. किशोर टू किशोर एक जबरदस्त बॅटल इथे रंगताना दिसेल तुम्हाला. आणि पंचही किशोर स्क्वेअर लेगचे 3 किशोर मैदानावरती पण ठिकाणची भूमिका वेगवेगळी आहे. एक बॉलर आहे, एक बॅट्समन आहे, एक आमचे खिडकाळचे अंपायर आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर धावतात. लॉंग चेस आहे. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती येतोय किशोरच्या हा चौकार. अडतीस धावांचं संरक्षण करत असताना तुम्हाला प्रत्येक चेंडू मोजून मापून टाकावं लागेल. ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे तशाच प्रकारची बॉलिंग होणं फार गरजेचं आहे. हो सुंदर चेंडू उसळणारा बॉडी लाईन होता. पडल्यानंतर छातीपर्यंत आला. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. सिली मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला तोपर्यंत 1 धाव अवांतरच्या रूपाने येते. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5 धावा झालेल्या आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे पण नक्कीच चेस करताना संघर्ष करावा लागेल. जर आगासनकडनं सुरुवातीच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग झाली विकेट जर आल्या तर या मॅचमध्ये ते काहीतरी करू शकतील. राऊंड द विकेट. हो हो उसळणारा चेंडू विकेट किपरने केली आहे चूक. या चुका टाळाव्या लागतील पण या खेळपट्टीवरती आपण असे उसळणारा चेंडू बघतोय. बायच्या रूपाने धाव येईल. खूप चांगला बाउन्स आहे खेळपट्टीवरती. आपण बऱ्याचदा बघितलं की चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने ट्रॅव्हल होतं आणि तितकाच जास्त बाउन्सही प्राप्त होताना आपण बघतोय. राऊंड द विकेट. पुढे आले होते चेंडू खाली राहिलाय. आय थिंक एज असावे इनसाइड एज. या ठिकाणी आपण बघतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 6 वरती स्थिरावलेली. 4 चेंडू झाल्या 2 टू गो. चांगलं कमबॅक किशोरचा आपण बघतायत. किशोर पुन्हा एकदा राऊंड द विकेट किशोरसाठी. हवेत आहे चेंडू. यावेळेस मात्र पॉईंटला चेंडूने बीट केले. पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तोपर्यंत या 2 धावा येत आहेत आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आगासनची झाली ती म्हणजे 8. अखेरचा हा सामना अखेरचं हे 17. लवकर मॅचेस संपन्न होतील कारण एक मॅच आज कमी राहिली आपली. जी मॅच झाली नाही पिसवली आणि उंबारलीमध्ये पिसवली टीमने काही कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली. ओहो सुंदर पण समोर फिल्डर ट्रॅप रचला होता आणि ट्रॅप मध्ये अडकलाय किशोर. पहिल्या विकेटचं पतन शिळ संघाच्या.
द न्यू बॅटर मैदानावरती तकदीर का संदीप आहे? संदीप आहे. संदीप 12th मॅन आज आम्ही कुठल्याच टीमचा बघितला नाही, कारण 40+ मध्ये ही सवलत दिलेली आहे. रेग्युलरमध्ये मात्र ही सवलत दिली जात नाही. 18ची यादी आहे शील्डची, अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि सकाळी 18पैकी मला वाटतं काहीतरी 8 का 9 जण होते. पण जाऊ दे, बऱ्याचदा जी टीम लेट येते ना ती सेट होते. हे आम्ही अनेक ठिकाणी बघितलं आहे. ज्या वॉर्डाची स्पर्धा आम्ही कव्हर केली आहे सुभाष मैदानावरती, तिथे वॉर्ड क्रमांक 114 भोपर संदर्भची टीम फार 1 तास उशिराने आली आणि फायनल जिंकून गेले ते 7 दिवसाच्या स्पर्धेमध्ये. मग जो लेट येतो तो शेट होतो, असे अनेकदा आम्ही बघितलेले आहे. बघूया शिलसंघ शेट बनतो का, या स्पर्धेमध्ये पोचतो का टॉप 3 मध्ये. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, गॅप मोठी आहे, चेंडू चाललाय, फिल्डर नाही पोहोचू शकत, चेंडू पोहोचलाय सीमारेषे बाहेर, येतो हा चौकार. बघा रिलीज स्प्रे कोणाकडे असेल तर देऊन टाका. मागाशी कोणीतरी नेला इथून. 26 धावांची करते 17 चेंडूमध्ये. हा चेंडू मागे गेला, विकेट किपर त्या ठिकाणी चेंडूला थांबवत आहे. हा डॉट बॉल. तर विशाल पाटील आपल्याकडे रिलीज स्प्रे असेल तर द्या. किशोर आलिमकर यांना तो हवाय. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा आपण बघतो त्या ठिकाणी गंगाराम मुंडे. तर 16 चेंडू 26ची गरज आहे. अजूनही सामना बरोबरीमध्ये सुरू आहे. अजूनही पारडं कोणाचं असं फारसं जड झालेलं दिसत नाही आहे. विकेट जरूर हातामध्ये आहेत शिळच्या. मोठे फटके आले तर पारडं जड होऊ शकतं त्यांचं. उखाडाचा प्रयत्न, चेंडू मात्र जातो फाईन लेगला. चांगल्या एफर्ट्स ठिकाणी आपण बघतायत. चंद्रकांत त्या ठिकाणी आपण बघतायत. एक पॅकर म्हणून देखील ओळख आहे चंद्रकांत पाटील. नीता स्मृती या नावाने अनेक संघांना मैदानावरती उतरवत असतात. ते मात्र इन ॲक्शनमध्ये आपण बघताय त्या ठिकाणी. आणि मूळचे खिळकाई गावचे आहेत आणि सध्या आगासनसाठी म्हणजे भरपूर वर्ष आगासनमध्ये तिकडे जन्म झाला. जसा आमचा सागावमध्ये जन्म झाला. भरपूर वर्ष आम्ही सागावमध्येच होतो. 2004ला आम्ही भोपरमध्ये आलो. आम्ही सागावसाठीच खेळायचो क्रिकेट. यावेळी चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने, चाललाय वेगाने, आत ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. पण या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. एकूण 3 धावा इथून कंप्लीट करतायत. इक्वेशन आपण बघतायत. धावा एकूण झाले ते म्हणजे 16. अजूनही 22ची गरज आहे 14 चेंडूमध्ये. विकेट्स हव्यात. इथून डॉट बॉल फेकावे लागतील तर या मॅचमध्ये कमबॅक होईल. 14 बॉल 22. बॉलिंग मार्कवर गंगाराम त्या ठिकाणी तयार. ओहो, संपर्क नाही. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. दिशेपासून भरकटलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर वाईड लाईनच्या बाहेर जातोय आणि त्याच कारणामुळे अंपायरने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. 21 धावांची गरज 14 चेंडूमध्ये. गंगाराम पुन्हा एकदा. ओहो, स्क्वेअर लेगच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर. होता कारण मोठा फटका आला होता. रिक्वायर्ड वाढत चालला होता आणि दबावाखालीच हा फटका खेळले आणि दबाव आता कमी करून टाकले. 15ची गरज 13 चेंडूमध्ये. आजचा दिवस अक्षरशः सचिन आलिमकरने गाजवलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला शॉट. थर्ड मॅनला थ्रो मात्र आलाय खराब. इथून मिळतील धावा 2
आणि या 2 धावेने लेग बायचा इशारा अंपायर करतात की 2 धावा लेग बायच्या रूपाने येत आहेत. आणि बघा अजूनही चेंडू सापडत नाही, जणू काही मॅच सोडून दिलेली आहे. आगासनने सरेंडर केले कारण बॉडी लँग्वेज पूर्णपणे आपण बघतायत. पाणी घेऊन जा, खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतील डगआउटमधून. 12 बॉल 12ची गरज. आणि जाऊ दे आता, त्यांना कोण रोखणार. त्यांना आता देव जरी आला तरी थांबवणार नाही. राहू द्या, हीच मजा आहे. त्यांना कल्पनाही नसेल की ते स्क्रीनवरती दिसत आहेत, यूट्यूबवरती दिसत आहेत. ते फक्त काम करत आहेत, काम करायची आवड आहे. पण मोठे झाले का हीच मुलं मग बऱ्याचदा कामं करत नाही. घरातली कामं सांगितली आईवडिलांनी की करणार नाही. आपणही तसेच आहोत. खेळपट्टी बनवायची असली का सगळेजण जमा होतात, पण अंगण जेव्हा दिवाळीत बनवायचं असेल किती जण बनवतात विचारा. कारण घरची कामं कोणी करत नाही. साधा ग्लासही उचलून आपण ठेवत नाही. सगळेच जण नाही म्हणत मी, पण काही जण आपण आहोत की जे घरची कामं करत नाही. पीच आता बनवायला आपल्याला बाहेरून माणसं आणावी लागली. पूर्वी टीमचेच पोरं बनवायची पीच, सगळे खेळाडू करायचे. लग्न कार्यातही पूर्वी आपणच कामं करायचो. मटण आणा, मुंडी आणा, ती तोडा, ती बनवा, शिजेपर्यंत थांबा, वाडा, नंतर सगळे बसायचे. आता आपली मुलं हल्लीची पहिल्या पंक्तीत बसतात, जेवतात, हात पुसतात. आता आपल्याला वेटर आणावे लागतात. सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात. माणूस आता आळशी बनत चाललेला आणि सगळ्या गोष्टी आता मात्र तंत्रज्ञान आलं, विकसित झालं आहे. सगळ्या गोष्टींसाठी आता मशीन्स आहेत. भांडी घासायला सुद्धा मशीन आलेले आहेत, कपडे धुवायला मशीन आलेले आहेत. सगळ्या गोष्टी आता कोणी वरवंटा वापरत नाही. आता सगळ्या मिक्सरचा वापर करत आहेत. आता आपल्याला AC पाहिजे, भरपूर आता माणसाला ऐशो आराम पाहिजे असो. आणि आपलं आयुष्य माणसाने एकदम कष्टविरहित केलेलं आहे की जास्त कष्ट नको. सगळ्या गोष्टी आपल्याला आयत्या कशा मिळतील, सोयीस्कर कशा असतील. आपण शेतकरी आहोत हे देखील कित्येक जण विसरलेले आहेत. आता शेती कोणी करत नाही. काही जण आहेत त्याला अपवाद करतात. या मॅचकडे 12 बॉल 12ची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आपण बघताय. पहिलाच बॉल खूप आधी खेळले. आय थिंक चेहऱ्यावरती जाऊन चेंडू आदळलेला आहे. काळजी घ्या. ते सांगतात आय एम ओके. बघा अगदी कानाच्या जवळ लागला चेंडू. खूप फटका आधी गेले, टायमिंग नाही झालं. 11 चेंडूत 12ची गरज विजयासाठी. आणखीन एक चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव या दरम्यान बायच्या रूपाने. विकेट किपरने जर चेंडू पकडला असता तर हा डॉट असा. क्लोज किपिंग करतायत, इतकं सोपं काम नसतं. पण बघा या क्षणाला एक बॉल महत्त्वाचा आहे, एक धाव रोखणं महत्त्वाचं आहे. हा डॉट असता तर 10-12चं इक्वेशन असतं, थोडा दबाव वाढू शकले असते. हा चेंडू थोडासा बाहेर आपण बघतोय, पडल्यानंतर निघतोय. हा डॉट बॉल आणि मागचाही डॉट होता, हा देखील आपण बघताय डॉट बॉल. आता 9 बॉल 11ची गरज आहे. पुढचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. शफरून खेळण्याचा प्रयत्न, मागे झाली आहे चूक, खराब फिल्डिंग. आणि आगासन संघाला पराभवाचं कारण म्हणजे आगासन स्वतः त्या ठिकाणी बघतोय आपण. खराब फिल्डिंग या ठिकाणी आपण बघतोय. तर बायच्या रूपाने हा चौकार आलाय. म्हणजे विकेट किपरने 2 वेळा चेंडू सोडलाय. कठीण होतं मला माहिती आहे, पण मागे बॅकअप मिळालं नाही. हे विकेट किपर तरी त्याला काय करेल बघू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवत आहेत. बघा विकेट किपरने अंग काढून घेतला. हा चेंडू मिडल स्टंपवरती होता आणि तिथेही चेंडू अडवण्यात आला नाही. आतापर्यंत जर या धावा ठरवलं असतं तर यावरमध्ये 5 धावा वाचल्या असत्या. गोलंदाज काय करेल. ओहो, यावेळेस स्विंग गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार येतो हा चौकार. सामना खुला झालाय. 3 धावांची आता गरज. आता 3 धावांची गरज आहे. हे षटक नाट्यमय स्थितीमध्ये. बॉल हरवलाय का
पेटलाय, नाही तर देऊन टाका दुसरा बॉल. आला मॅच बॉल आलाय. हमारे आदमी चारों तरफ फैले हुए हैं. किती मुलं बघा आमच्याकडे बॉल आणून देत आहेत. मुलं प्रामाणिकपणे काम करत आहेत बघा. त्यांना माहिती आहे आपण इथे नाश्ता केला आहे, जेवलेलं आहे, शेवटच्या मॅच पण आपण काम करणार आणि मोबदलाही मिळाले, आर्थिक सहाय्य देखील मिळालेले त्यांना. चेहऱ्यामध्ये आनंद बघा त्यांच्या. पण शाळेला वगैरे दांड्या मारून येऊ नका रे बाबांनो. आता आई बाप बोलतील की अरे दांड्या मारून तिकडे गेलेत. 1 to go. 7 बॉल 3ची गरज. अखेरचा बॉल स्वीप करतायत. हा विनिंग शॉट. सामना अशा प्रकारे जिंकलेला आहे तो म्हणजे माऊली स्पोर्ट्स. आलिमगड 11 शील संघ पोहोचलाय टॉप 3 मध्ये. स्मृती चषक 20-25च्या अप्रतिम खेळ राहिला. अभिनंदन संपूर्ण शीलकरांचं.